मित्रांनो बघा अशा प्रकारे आपलं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे. अजून बाकी आहे ते, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्यानंतर समजणार तुम्हाला काय बाकी आहे. चला आता तुम्ही हा पहिल्यापासून पहा व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय नाही, तुम्ही इथून कंटिन्यू पुढे करा तर तुम्हाला समजेल की त्याच्यापुढे मी काय करणार आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. मी आलो आहे, तुम्हाला समजलं असेल की पाठचं बॅकग्राऊंड बघून कुठे आलो आहे तर मी माझ्या गावी खास गणपतीसाठी. कारण आता गणपती बाप्पा येणार आहेत 27 तारखेला आणि आज आम्ही करतो आहे डेकोरेशन. कोकणातलं सुंदर कौलारू घर. चला आता आतमध्ये जाऊन बघूया की काय डेकोरेशन करणार आहोत. हा आमचा वाडा. आजोबा बसले तिथं, डेकोरेशन चालू आहे सगळं आतमध्ये. युवा कौशल्य या इग्नोर करा, अजून चालू आहे कलर काम आमचा. हे बघा, हे पाठी बॅकग्राऊंडला आम्ही बॅनर लावले आहेत, अजून बाकी आहे करायचं. बॅनर लावले आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला दिसलं असेल शंकराचं पिंड काढतो आम्ही आणि बाकीचं डेकोरेशन तुम्हाला समजणार हळूहळू. आम्ही डेकोरेशन करतोय मामा. आणि तू मदत करणार आहे की नाही? करणार. मग चला करूया आता चालू. नंतर दिल्यावर नंतर द्या. हे दे कुठेला कौशल्य दी. हा तर हे बघा, आता आपली पिंड तयार झालेली आहे. तर पिंड तयार त्याच्यावर कागद लावणार आहे. कागद आपण किती 1 किलो 20 रुपये इकडे आमच्या गावामध्ये भेटतात. आणि आतमध्ये गोळा करून कागदाचे असे बनवून चिकटपट्टी लावून आपली पेपर टेप लावून असे गोळे तयार केलेले आहेत. तेव्हा आता ही गम आहे, ही किती 80 रुपयाला भेटते. तांदळापासून बनलेली आहे. या गमीचा वापर करतोय मी, गमचा. हे बघा, या पिंडामध्ये असे कागद म्हणजे पेपर चिपकवलेले आहेत त्या गमच्या साह्याने. आता या सगळ्या पिंडावर हे करणार आहे मी. आणि नंतर आजूबाजूला अजून बाकीचं काम आहे, ते आता पुढे तुम्हाला समजणार काय आहे ते. ह्या काय बनवतो आम्ही? हां मित्रांनो, सकाळची वाजले आहेत 7:45. बघा थोडं काम करायला लागलो आहे डेकोरेशनचं. काल रात्री पिंड बनवली आपण. हां थोडे बाकी आहे, ते गोळे करून घेऊया. आणि आज वर्किंग पण आहे, आज सुट्टी नाही आहे, तर दोन्ही पण करायचं आपल्याला सोबत. 1 दिवस राहिला आहे गणपती बाप्पा येण्यासाठी. आता लवकर लवकर करून घ्यायला पाहिजे. आता मित्रांनो बघा, काम पण चालू आहे आणि डेकोरेशन पण चालू आहे. दोन्ही पण इम्पॉर्टंट. गणपतीचं डेकोरेशन पण इम्पॉर्टंट आणि आपलं काम पण इम्पॉर्टंट. आणि अभि तिकडे लावता अभि हे गोळे लावता कागद. पप्पांच्या भाषेमध्ये भजाची पुडी आहे. हे बघा, इथं पण असं, तिकडे मी अर्धे बनवते. जसा टाइम भेटला तसे बनवते. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 7 आणि आमचा आता भरपूर बाकी आहे. हे बघा, पेपर वगैरे आणले, असे पुडी बनवायचे आहेत भज्याचे. आणि वर अभि पताके लावण्यासाठी बांधतोय दोऱ्या.
रात्रीचे वाजले 12:05. हे डेकोरेशन झालेलं आहे आपलं अर्ध. अजून भरपूर काही बाकी आहे करायचं. ह्याच्यामध्ये वेल लावणार आहे आपण आणि आजूबाजूला जरा पानं लावणार आहे डेकोरेशनमध्ये अजून चांगलं वाटावं म्हणून. तर अशा प्रकारे आपलं डेकोरेशन किती 80% झालेलं आहे. 80% हे बघा. मित्रांनो आता पाऊस बाहेर पडतोय बघा. ॲल्युमिनियमची तार आहे ही, त्यापासून आपण हा त्रिशूळ बनवला आहे. अजून प्रॉपर नाही, आपण कागद लावून हा प्रॉपर करू. चला तर नाही बघा. अशा प्रकारे आपला त्रिशूळ तयार झालेला आहे. त्याला कलर काढूया आणि इथं आपण डमरू लावूया. 3 दिवसानंतर आपले डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. थोडंफार लायटिंग वगैरे लावायची आहे, ती तुम्हाला नंतर दाखवण्या. उद्या जेव्हा गणपती बसणार तेव्हा. जोपर्यंत आपले गणपती बाप्पा इकडे विराजमान होत नाही तोपर्यंत ह्या डेकोरेशनला अजून शोभा येणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला उद्या व्हिडिओ मी अलग बनवेल आणि हा डेकोरेशनचा पार्ट असणार वेगळा. आणि हा तुम्हाला जर आवडला असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू जाता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजेच गणपती बाप्पाचा आपला पहिला दिवस असणार आहे तो आपण कव्हर करणार आहे यामध्ये. बाय बाय.